नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल हेल्दी टेस्टी अगदी बेकरी स्टाईल नानकटाई बनवणार आहे। ही नानकटाई बनवत असताना मी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साजूक तूप, दूध, मैदा, इसेन्स, अंड, बटर, कलर यांचा वापर न करता अगदी परफेक्ट अशी नानकटाई बनवलेली आहे। अप्रतिम अगदी खुसखुशीत नानकटाई या पद्धतीने तयार होते। तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार नानकटाई आपली इथं तयार झालेली आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथं मी सर्व साहित्य एका वाटीने मोजून घेतलेलं आहे आणि ती सपाट वाटी भरून घेतलेलं आहे। याच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। आता इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। चाळल्यामुळे पीठ हलकं होतं आणि वजनी प्रमाणात ते 250 ग्रॅम आहे। 1 वाटी साखर आहे, वजनी प्रमाणात ती 200 ग्रॅम आहे। 5-6 विलायची, 1 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी मार्गारीन घेतलेला आहे आणि यालाच बरेच जण मारवो असेही म्हणतात। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण साखर घेतलेली आहे ती सर्व साखर घालून घ्यायची आहे आणि विलायची यामध्ये सोलून घालायची आहे। सर्व विलायची साखरेमध्ये मी सोलून घातलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून अगदी बारीक आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। बघा अगदी इथं आपली मस्त बारीक पिठी साखर तयार झालेली आहे। आता इथं एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घेतलेलं मार्गारीन सर्व घालून घ्यायचं आहे। भांडं आपल्याला शक्यतो मोठंच घ्यायचं आहे म्हणजे हे बीट करताना साईडला उडत नाही आणि एकाच भांड्यामध्ये सर्व आपलं पीठ तयार होतं। मग इथं मी मार्गारीन इथं एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे। आता हे मार्गारीन तुम्ही हँड मिक्सरने करू शकता। बघा इथं हातानेही तुम्ही हे बीट करू शकता, पण हाताने बीट करायला खूप वेळ लागतो, तर मी इथं हे इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घेणार आहे। सुरुवातीला लो स्पीडवरती आपल्याला बीट करायचं आहे आणि हे साधारणपणे 2 मिनिट आपल्याला अगदी हे हलकं चकचकीत होईपर्यंत बीट करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही पाहू शकता मस्त चकचकीत असं इथं आपलं मार्गारीन बीट झालेलं आहे, पांढरं शुभ्रही झालेलं आहे। आता यामध्ये आपण बारीक केलेली सर्व पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर घातल्यानंतर बीटर आहे तो लगेच चालू न करता सुरुवातीला बंद बीटरने साखर मार्गारीनमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर बीटर चालू करून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे साखर सगळीकडे उधळली जात नाही। आणि आपल्याला हे आता साधारणपणे 3 ते 4 मिनिट अगदी छान क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। याचा कलरही चेंज होतो, अगदी पांढरा शुभ्र कलर याचा होईपर्यंत फेटायचा आहे, म्हणजे आपली नानकटाई अगदी हलकी आणि मस्त अशी बेक होते। बघा हे 4 मिनिट मी इथं बीट करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घेतलेलं बेसन पीठ, बारीक रवा आणि जे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यातलं अर्ध गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि नंतर राहिलेलं लागल तसं आपण पीठ घालणार आहे आणि आता हे सर्व हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा हे आपण हलक्या हाताने मिक्स केल्यानंतर आता ह्यामध्ये आणखीन राहिलेलं पिठातलं अर्ध पीठ घालूया आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊया। बघा हलक्याच हाताने हे पीठ मिक्स करायचं आहे, म्हणजे आपली नानकटाई ही हलकी फुलकी तयार होते। इथं मी 2 वाट्या जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ असंही प्रमाण घेऊ शकता। बघा मी आता इथं हाताने मिक्स करते, म्हणजे आपल्याला यामध्ये किती पीठ बसेल याचा अंदाज येतो। हाताने मिक्स केल्यानंतर अंदाज आला की यामध्ये आणखीन पीठ बसू शकतं। राहिलेलं सर्व पीठ यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता हे हलक्या हातानेच मिक्स करून घेत आहे आणि याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता या पिठाचा आपला गोळा बनायला सुरुवात झालेली आहे। खूप याला हे अगदी हलक्या हातानेच हे आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। बघा इथं आपला गोळा बनवून तयार झालेला आहे, अगदी हलका फुलका हा गोळा आहे। आता यातला एक गोळी हातावर घेऊया आणि गोल फिरवून बघूया। जर ह्याला क्रॅक गेलं तर पुन्हा आपल्याला थोडंसं हे मिश्रण हाताने मिक्स करायचं आहे, पण अगदी मस्त असं आपलं इथं हे पीठ तयार झालेलं आहे। क्रॅक न जाता अगदी व्यवस्थित याची गोळी तयार होत आहे। आता इथं आपण नानकटाई बनवायच्या अगोदर OTG प्रीहीट करून घेऊया। 180 ला 10 मिनिट आपण OTG प्रीहीट करून घेऊया।
इथं बेकिंग ट्रेमध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अगदी छान अशा गोल नानकटाई तयार करून घेऊया। आणि बघा इथं गोल फिरवायची हातावरती आणि गोल झाली की हाताने अगदी थोडीशी प्रेस करून इथं अशा पद्धतीने आपल्याला सर्व नानकटाई मी इथं तयार करून घ्यायच्या आहेत। तयार सर्व नानकटाई झालेल्या आहेत। आता वरून मी कलरफुल अशी तुटी फुटी लावून घेत आहे। तुटी फुटी लावणं ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर इथं तुम्ही ड्रायफ्रूटही लावू शकता। तुटी फुटी लावल्यानंतर वरून थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे बेक झाल्यानंतर ते पडत नाही। सर्व नानकटाईला तुटी फुटी लावून झालेली आहे। आता हा ट्रे आपण प्रीहीट झालेल्या OTGमध्ये ठेवून घेऊया। 2 नंबरच्या स्टँडमध्ये मी हा ट्रे ठेवून घेत आहे आणि OTGचं झाकण बंद करून आपल्याला 180ला 20 मिनिट या नानकटाई बेक करून घ्यायच्या आहेत। 10 मिनिट झालेले आहेत। बघा तुम्ही पाहू शकता नानकटाई आपल्या तर छान मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे। मस्त अशा आपला नानकटाई बेक झालेल्या आहेत। तर हा आपण ट्रे बाहेर काढून थंड करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशा आपल्या इथं नानकटाई बेक झालेल्या आहेत आणि नानकटाईमध्ये थोडंसं अंतर ठेवल्यामुळे त्या एकमेकांना चिटकल्याही नाहीत। थंड झालेल्या नानकटाई आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बटर पेपर ठेवल्यामुळे त्या ट्रेलाही चिटकत नाहीत। तुम्ही पाहू शकता मस्त खुसखुशीत जाळीदार अगदी व्यवस्थित बेक झालेल्या आपल्या इथं नानकटाई तयार झालेल्या आहेत। आता सर्व नानकटाई तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम झालेल्या आहेत।